नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्सवर आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, नवीन संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाकडून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने दिव्यांग कल्याण विभागाच्या पुनर्रचनेला अधिकृत मान्यता दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या कोणत्या नवीन संधी निर्माण होणार आहेत आणि किती पदांना मान्यता मिळालेली आहे आणि स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा निर्णय का महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत पहा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. तसेच आर्टिकल लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि जे ऑफिशियल PDF आणि डॉक्युमेंट्स असतात त्या मी ग्रुप्सवर शेअर करतो. त्याच्यामुळे व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप लिंक जॉईन करायला विसरू नका. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मित्रांनो, शासनाने उचललेले हे पाऊल अतिशय ऐतिहासिक आहे. यापुढे दिव्यांग कल्याण विभागाची पुनर्रचना करून त्याचे नाव दिव्यांग सक्षमीकरण विभाग असे करण्यात आलेले आहे. तसेच पुणे येथील आयुक्तालयाचे नाव आता दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय असे राहील. हा बदल फक्त नावापुरता मर्यादित नाहीये. शासनाचा दृष्टिकोन आता केवळ कल्याण केंद्री न राहता तो आता हक्क आधारित दृष्टिकोनामध्ये बदललेला आहे. म्हणजेच दिव्यांग व्यक्तींना फक्त सुविधा न देता त्यांचे सक्षमीकरण करण्यावर आता भर दिला जाणार आहे. आता वळूया तुमचा सर्वात जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे. यात विद्यार्थ्यांसाठी काय आहे? तर मित्रांनो, या पुनर्रचनेमुळे प्रशासकीय पातळीवर मोठी भरती प्रक्रिया उभी राहणार आहे. शासनाने तब्बल 2105 पदांना सुधारित आकृती बंदास मान्यता दिलेली आहे. याची वर्गीकरण जर आता आपण पाहिले तर यामध्ये 1458 पदे ही रेग्युलर पदे आहेत, म्हणजे ज्याला नियमित म्हणलं जातं. 647 पदे ही बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे आउटसोर्सिंगने भरली जाणार आहेत. आणि सर्वात आनंदाची बातमी यामध्ये की यात 201 अगदी नवीन पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. ही पदे मंत्रालय पातळीवर पुणे आयुक्तालय आणि प्रत्येक जिल्ह्याच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयात भरली जातील. यामध्ये गट अ अधिकाऱ्यापासून ते गट ब मधील कक्ष अधिकारी, दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी आणि गट क मधील वरिष्ठ व कनिष्ठ लिपिकांपर्यंत अनेक पदांचा यामध्ये समावेश असणार आहे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि विशेषतः MPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते. 1458 नियमित पदे मंजूर झाल्यामुळे आगामी काळात सरळ सेवा किंवा लोकसेवा आयोगामार्फत या पदांची भरती प्रक्रिया राबवली जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाची गती वाढवणे हे गरजेचे आहे. तसेच चालू घडामोडी आणि राज्यशास्त्राच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्हाला यावर अधिनियमावर आणि नवीन दिव्यांग सक्षमीकरण विभागावर हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा टॉपिक तुमच्या नोट्समध्ये आजच ऍड करा. तर मित्रांनो, ही होती आजची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट. प्रशासनातील हे नवीन बदल तुमच्यासाठी नोकरीचे एक नवीन दारे उघडत आहे. त्यामुळे सकारात्मक राहा आणि तयारीला लागा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे काही प्रश्न असतील किंवा या भरती प्रक्रियेबद्दल तुम्हाला आणखीन काही सविस्तर माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.